नमस्कार. तर लक्ष्मीच्या पावलांनी महासंगम भाग 5 मध्ये आपण पाहणार आहोत की खोटी कुमुद मावशी पळून गोडाऊन मध्ये येते आणि ती महिपतला बोलते की मी कशी बशी आली. तेव्हा महिपतच्या लक्षात येतं आणि तो दुसऱ्या दिशेने पळतो. राहुल पळायला जातो तेव्हा त्याला अद्वैत आणि कला पकडतात. अद्वैत कुमुद मावशीला बोलतो की किती घाई केली निघायची, निदान आम्हाला नीट पाहुणचार तरी करू द्यायचा. कला राहुलला बोलते की हे सगळं तू ठरवून केलं. राहुल, का तू इतका खालच्या दराला गेलास? आता बघ त्याचे परिणाम किती वाईट होणार आहे. यावर राहुल बोलतो की काही होणार नाही, तुम्ही दोघं काहीही बिघडू शकणार नाही. अद्वैत राहुलला बोलतो की तुला असं खरंच वाटतं? आणि राहुल तिथून पळून जायला निघतो तेव्हा तिथे पोलीस आलेले असतात. यावर कला बोलते की राहुल, तू जर आमचं ऐकलं असतं तर तुला आज तुरुंगात जावं लागलं नसतं. भोग आता तुझ्या कर्माची फळ. तेव्हा तिथे खोटी कुमुद मावशी पळून जायला निघते. तिला पोलीस पकडतात तेव्हा कुमुद मावशी गयावया करते आणि बोलते की मला जाऊ द्या, हात जोडते मी तुमच्यासमोर. हे जे काही केले ते मी पैशासाठी केले. अद्वैत पोलिसांना बोलतो की या अटकेचा आम्हाला आनंद नाही होत आहे, पण हे करणं गरजेचं होतं. थँक्यू. राहुल अद्वैतकडे गयावया करतो आणि बोलतो की दादा प्लीज मला एक चान्स दे ना. तरी पोलीस त्याला घेऊन जातात. दुसरीकडे अद्वैत, अर्जुन आणि तेजस दहीहंडी फोडायला सज्ज असतात. तेव्हा तिथे तिघी जणी येतात. पूर्णाजी बोलते की पोरांनो दहीहंडी फोडायची की नाही. तेव्हा सायली बोलते की हो, पथक येतच आहे. आबा बोलतो की पूर्णे, यंदा किती वर्ष झाली सुभेदारांच्या दहीहंडीला येण्याचा योग आला. मला तर पूर्वीचे दिवसच आठवतात. यावर आबा हसायला लागतात. अद्वैत आबाला बोलतो की आबा तुम्ही काळजी करू नका. हे बघा, तुमच्या त्या पथकात 10-15 मुलं तरी असतील, पण आम्ही तिघी आहोत. आम्ही पुरेसे आहोत. एकावर एक थर रचतो आणि पटकन दहीहंडी फोडतो बघा. यावर तेजस बोलतो की मुलींनो, तुम्ही इथेच थांबा आणि चेअरिंग करा. चेअरिंग थांबलं नाही पाहिजे हा. सायली बोलते की एक मिनिट तेजस भाऊजी, तुम्हाला काय बोलायचंय? हंडी का फक्त मुलांनी फोडायची असते आणि मुलींनी खाली उभे राहून टाळ्या वाजवायच्या असतात का? अद्वैत बोलतो की ऑफकोर्स दहीहंडी आम्हीच फोडणार ना. मानसी बोलते की भाऊजी, तुमचा गैरसमज आहे हा आमच्याबद्दल. यावर कला अद्वैतला बोलते की चांदेकर, सायलीने जे दहीहंडीसाठी पथक बोलवलं आहे ना, त्यात मुलं नाहीच आहे. आबा बोलतात की म्हणजे कोण आहे तरी कोण मग? तेव्हा तिथे मुलींचा सगळा पथक येतो. तेजस अद्वैतला बोलतो की म्हणजे या मुली फोडणार आहे दहीहंडी. यावर सायली बोलते की तेजस भाऊजी, फक्त या नाही, आम्ही तिघी पण थर करणार आहोत. आबा बोलतात की म्हणजे आज इथे बायकांचं राज्य. यावर पूर्ण आजी मान हलवते. दुसरीकडे मधुभाऊला समजतं की सायली ही तन्वी आहे आणि तो सगळ्यांना सांगायला जातो तेव्हा नागराज मधुभाऊच्या मागे चाकी घुसवतो. तर दुसरीकडे अद्वैतला ठसका लागतो आणि पाणी प्यायला तो आत जातो. तेव्हा मधुभाऊ त्याच्या अंगावरती पडतात. तेव्हा अद्वैतच्या हाताला रक्त लागलेलं असतं. अद्वैत बोलतो की मधुभाऊ. तेव्हा मधुभाऊ सायलीचे सगळं सत्य अद्वैतला सांगतो. तेव्हा अद्वैत खूप घाबरलेला असतो. त्याचे कपडे रक्ताने माखलेले असतात आणि अर्जुनला सांगतो की मला तुला सायलीच्या आईबाबाबद्दल सांगायचंय. अर्जुन बोलतो की सायलीचे आई बाबा? यावर अद्वैत बोलतो की सायलीचे आई बाबा जिवंत आहे. तेव्हा सगळेजण तिथे येतात. कला बोलते की चांदेकर काय झालं? तेव्हा अद्वैत बोलतो की मधुभाऊ आणि सर्वजण घरी आतमध्ये जातात आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.